चला, गुड इव्हनिंग सर्वांना. स्क्रीन आणि आवाज क्लिअर दिसत असेल. आय होप सो सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. तर सेशनला स्टार्ट करायचं का आणि सिलेबसला स्टार्ट करायचं का? कालचं जे लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल, कालचं लेक्चर रिक्वेस्ट असेल बघा काल, कारण की आपण एक ओव्हरव्ह्यू बघितला की पेपरमध्ये नेमका सिलेबस कसा आहे आणि कोणत्या सिलेबसचं किंवा कोणत्या टॉपिकचं वेटेज कसं आहे. तर या गोष्टींवरती व्यवस्थित इन डिटेलमध्ये चर्चा झाल्यानंतर आज आपण सेशनला स्टार्ट करतोय. चला, सगळेजण रेडी आहात का सेशनला स्टार्ट करण्यासाठी? ओके, कधी सुरू होणार आहे? आता काय असतं की दुसरं लेक्चर संपून हे लेक्चर लागायला 5-1 मिनिटाचा मध्ये गॅप असेल, बस तेवढं. ठीक आहे ना? चलो, सब कुछ क्लियर आहे भाई? सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? यस, ठीक आहे. आज आपण बघणार आहोत पहिला टॉपिक कोडिंग डिकोडिंग, सांकेतिक भाषा. याच्यासोबतच अल्फाबेट सिरीज, अक्षर मालिका आणि याच्यासोबतच एनॉलॉजी, जे की हे तीनही गोष्टी एकाच गोष्टींवरती डिपेंड आहे. या सर्व गोष्टी यामध्ये आपण बघणार आहोत. ओके, डन. चला मग स्टार्ट करू आता सेशनला. चला राजांनो, नीट लक्ष द्या. आता इथून पुढे जे सांगणार आहे एकदम बेसिक पासून, एक तर काल तुम्हाला फ्रेम क्लिअर करून दिली, तरी जेव्हा पण टॉपिक स्टार्ट होईल तेव्हा पहिले 5 मिनिटाची बडबड म्हणजे त्या टॉपिकची फ्रेमिंग. कोडिंग डिकोडिंग वरती बेसिक वाला क्वेश्चन आला तर एका सांकेतिक भाषेत याला हे म्हणलं तर त्या तिसऱ्या शब्दाला काय म्हणणार असं काहीतरी विचारलेलं असेल. मग तिथं गेम केलेला असेल अल्फाबेट सिरीजचा. जास्तीत जास्त वेळेस अक्षर मालिका वापरल्या जाते आणि हीच अक्षर मालिका आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित आली पाहिजे. त्याची नंबरिंग आपल्याला आली पाहिजे पूर्णपणे एबीसीडीची. ठीक आहे. मग त्याचे लेटर्स अपोजिट मध्ये, क्रॉस मध्ये किंवा त्यांची बेरीज, त्यांचं सबट्रॅक्शन असं काहीतरी केलेलं असेल. या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार. पहिला टाईप हा. दुसरा टाईप येतो कोडेड रिलेशन मध्ये, की तुम्हाला वरती काही अल्फाबेट दिलेले असतील आणि त्यांचे काही सिम्बॉल दिलेले असतील आणि मग खाली एक शब्द बनवलेला असेल आणि याच्या काही रूल असतील. 3 रूल जनरली दिलेले असतात, 3-4 रूल, की बाबा पहिला अक्षर स्वर असेल तर मग त्यांचे कोड बदला, परस्पर बदला, असं काहीतरी दिलेलं असेल. ठीक आहे, तो दुसरा टाईप. यावरती ही क्वेश्चन खूप वेळेस येतो. या टाईप वरती तर मॅक्झिमम टाइम याच्यावरती भेटतो. एनॉलॉजी मध्ये पण सिमिलर पॅटर्न वरती क्वेश्चन बनतात यांच्यावरती. ठीक आहे. चला, आता डायरेक्ट आपण बघूयात एबीसीडी, जी की आपल्या कामाची असेल. एबीसीडी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे आली पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल मास्तर आम्हाला एबीसीडी तर येते, एकदम बेसिक पासून एंड पर्यंत पूर्ण टॉपिकचं सगळं तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगण्यात येईल. एबीसीडी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आली पाहिजे? ए बी सी डी, ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ठीक आहे. मास्तर याच्यात वेगळं काय लिहिलं तुम्ही? हे तर आम्हाला माहिती पूर्ण एबीसीडी. ठीक आहे ना? याची नंबरिंग राजांनो या 2-3 सेशन मध्ये म्हणजे पूर्ण 51 क्वेश्चन आपण जे बघू आणि पहिले जे बेसिक वाले कन्सेप्ट बघू, त्याच्यामध्ये तुमचं काम एवढंच, एबीसीडी पाठ होत नाही तोपर्यंत नंबर वरती बोट फिरलं पाहिजे. एबीसीडीचे नंबर तुम्हाला माहित पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. ठीक आहे. ही एबीसीडीची नंबरिंग आहे. ए पासून स्टार्ट करायचं, मंगेश भाऊ एम पर्यंत थांबायचं, त्याच्या खाली एन येणार, एन पासून झेड पर्यंत जाणार. ठीक आहे. ही नंबरिंग 26 नंबर आहे. आता तुम्हाला कधी पण नंबर विचारला कोणता पण तर आला पाहिजे. जसं की के चा नंबर किती? 11, एल चा नंबर किती? 12, ओ चा नंबर किती? 15. ठीक आहे ना? पी चा नंबर किती? 16, डब्ल्यू चा नंबर किती? 23. ठीक आहे. ही नंबरिंग पाठ करू नका, हळूहळू तुमच्या लक्षात येऊन जाईल. एकदा तुमच्या हाताखालून गेली आणि सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या की तुम्हाला जमेल. ठीक आहे. ही झाली बेसिक वाली नंबरिंग. आता कधी कधी अपोजिट नंबर तुम्हाला विचारला जातो, म्हणजे के चा अपोजिट नंबर काय? तर के चा अपोजिट नंबर आहे राजांनो 16. ठीक आहे. एम चा अपोजिट नंबर काय? तर एम चा अपोजिट नंबर आहे राजांनो 14. ठीक आहे ना? तसंच सी चा अपोजिट नंबर काय? तर सी चा अपोजिट नंबर आहे 24.
मग मास्तर तुम्हाला हे नंबर कसं काय लक्षात? तर राजांना मला काहीच नाही लक्षात, मला फक्त समोरून नंबरिंग माहिती आहे बस. उलटी नंबरिंग मला पाठ करणं खूप अवघड काम नाही, कारण की अपोजिट जोड्या तर माहित असेल ना तुम्हाला. जोड्या सगळा तामझाम चालला कशासाठी? पेअर चांगली भेटण्यासाठी, जोडी चांगली भेटण्यासाठी, पेअरसाठी. तर कोणती पण पेअर उचला याच्यातली, अपोजिट नंबरची बेरीज कधी पण 27 असते. कुठली पण पेअर बघा, 1 आणि 26 27, 3 आणि 24 27, 5 आणि 22 27, 20 आणि 7 27, 18 आणि 9 27, 10 आणि 17 27, 11 आणि 16 27. म्हणजे अपोजिट नंबरची बेरीज किती असणार? 27. ठीक आहे, हे नीट लक्षात द्या एकदम. आता अपोजिट नंबरची बेरीज 27 आहे हे कळलं सगळ्यांना. मग मी तसंच केलं. समजा मला जसं तुम्हाला माहिती की समोरून नंबर जेचा माहिती मला 10 आहे, तर 27 मधून 10 गेले तर किती उरणार? 17. म्हणजे जेचा अपोजिट नंबर बघितला तर 17. ठीक आहे, मी तसंच डब्ल्यूचं म्हणलं, डब्ल्यूचा नंबर समोरून 23 आहे, डब्ल्यूचा नंबर समोरून 23 आहे, हा इथं डब्ल्यू. उलटा नंबर किती असणार? 23 मध्ये किती मिळवले? 27 होईल. 4 मिळवले तर 27 होईल. हे लक्षात आलं का? बोला. नंबरिंग लक्षात आली, अपोजिट नंबर कशा फाइंड केले लक्षात आले. बेरीज किती असणार अपोजिटची? 27 27. याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन येतो, त्यामुळे ही नंबरिंग सगळ्यांना लक्षात पाहिजे. क्लिअर आहे? बर, आता राहिला प्रश्न ह्या जोड्यांचा. खूप वेळेस इथं जोड्यांबद्दल तुम्हाला विचारलं जातं, म्हणजे क्वेश्चन मध्ये लॉजिक जोड्यांचं येतं, अपोजिट जोड्यांचं. मग ह्या जोड्या कशा फाइंड होणार, जोड्या कशा लक्षात राहणार, तर ते बघा. त्याच्यासाठी एक कोड बनवलाय आपण, तो कोड एकदा बघून घेऊ. ठीक आहे ना, मी तुम्हाला हे प्रिंटेड पण देणार आहे. ठीक आहे ना, पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल, पीडीएफ त्याची पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. पण जर तुमच्या लक्षात राहायचं असेल तर ते हाताखालून गेलं पाहिजे, त्यामुळे ते हाताखालूनच गेलं पाहिजे. जसं पहिली जोडी बघा, एझेड. याला काय लक्षात ठेवणार तुम्ही? आझाद. आझाद हा शब्द लक्षात ठेवा. दुसरी जोडी आहे तुमची बाय. आपण लोकांना काय करतो? आम्ही लोकांना बाय करतो मास्टर. ठीक आहे ना. नंतर तिसरी जोडी आहे सीएक्स, याला कोरेक्स हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर चौथी जोडी मास्टर डीडब्ल्यू, दूधवाला. आपल्याला दूध कोण देतं? तर दूधवाला देतो, डीडब्ल्यू. ठीक आहे, नीट लक्ष द्या. या एबीसीडी वरती तुमचे 7 ते 8 प्रश्न बनणार 100%. ठीक आहे, कमीत कमी. जिथं रिझनिंग 25 मार्काला आहेत तिथं, आणि बाकीकडे 5 6 4 क्वेश्चन तर बनणार. म्हणून ही एबीसीडी पूर्ण प्रॉम्प्ट एकदम व्यवस्थितच झाली पाहिजे. ठीक आहे. दूधवाला. नंतर सध्या कोणत्या गाड्यांचं मार्केट आहे? सर सध्या इलेक्ट्रिक व्हेकलचं मार्केट आहे, ईव्ही, इलेक्ट्रिक व्हेकल. ठीक आहे. नंतर माणसाने आयुष्यात काय केलं पाहिजे? तर माणसाने आयुष्यात फन केलं पाहिजे, मजा केली पाहिजे, FU, फन. नंतर फेमस गेम एक जीटी वाईस सिटी नावाचा, किंवा जीटी. तुम्ही गुजरात टायटन्स लक्षात ठेवू शकता. IPL चे दिवाने तुम्ही जर असाल तर गुजरात टायटन्स लक्षात ठेवा, जीटी. त्यानंतर आपल्या गाडीची स्पीड कशी पाहिजे आयुष्यात? आपल्या गाडीची स्पीड हाय स्पीड पाहिजे, HS. ठीक आहे, हाय स्पीड. नंतर H नंतर काय असतं? IR. आपण कोणती रेल्वे वापरतो? तर आपण इंडियन रेल्वे वापरतो तात्यांनो, इंडियन रेल्वे. ठीक आहे, IR. नंतर आपल्याला JQ, राणी कुठली असती? जंगल क्वीन. ज्यांच्या आयुष्यात राणी आहे त्यांना विचारा त्यांचं आयुष्य कसं झालं असणार? जंगलासारखं, JQ ही जोडी. नंतर जे नंतर काय असतं? KP. राणी आयुष्यात आल्यावर कोणत्या पाण्याची शिक्षा होणार? मास्तर मला काळ्या पाण्याची शिक्षा होणार, KP. नंतर तरी पण माणसाने आयुष्यात काय केलं पाहिजे? तरी पण माणसाने प्रेम करायचं धाडस दाखवलं पाहिजे, लव करायचं धाडस दाखवलं पाहिजे, येलो. नंतर राजांनो लास्ट वाली जोडी यमन. त्याला तुम्ही असं लक्षात ठेवा, मॅन किंवा मंगेशचं नेहासोबत कधीच जमलं नाही, असं पण लक्षात ठेवू शकता. कसंही लक्षात ठेवा, फक्त लक्षात राहण्याची मतलब. या जोड्या लक्षात आल्या का रे? ठीक आहे, कोणती पण जोडी विचारली तर तुम्हाला आली पाहिजे. नंबरिंग तुम्हाला हळूहळू क्वेश्चन मध्ये, जसं तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सोबत नंबरिंग लिहिणार, तसं तसं तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होणार. क्लिअर? लग्न तोड संघटना, बर. ठीक आहे, पहिली जोडी बघा, एकदा रिकॉल करू. त्या गोष्टी क्लिअर आहेत, सगळ्यांच्या हाताखालून गेल्या. माझ्यासोबत लिहित चला, नुसतं लेक्चर अटेंड करू नका, लिहित चला सोबत गोष्टी. ठीक आहे, ओके, डन, व्हेरी गुड.
जबरदस्त. हो, बर. चला बघा जरा, पहिली जोडी AZ आझाद, एचा नंबर 1, झेडचा नंबर 26. दुसरी जोडी BY, लोकांना काय करतो आपण, बाय करतो, ठीक आहे ना, BY. नंतर कोरेक्स CX, दूधवाला, तुम्हाला दूध कोण देतं, दूधवाला DW. नंतर काय EV, सध्या कोणत्या गाड्यांचं मार्केट आहे, इलेक्ट्रिक व्हेकलचं मार्केट आहे. नंतर आयुष्यात माणसांनी काय केलं पाहिजे, आयुष्यात माणसांनी मजा केली पाहिजे, फन केलं पाहिजे, FU. नंतर GT वाईस सिटी नावाचा खूप फेमस गेम आहे, किंवा गुजरात टायटन्स म्हणून लक्षात ठेवू शकता IPL ची टीम. जी नंतर येतं HS, आयुष्यात माणसाच्या गाडीची स्पीड कशी पाहिजे, हाय स्पीड, HS. याच्यानंतर येतं IR, इंडियन रेल्वे, आईचं अपोजिट लेटर कोणतं असणार, तर आईचं अपोजिट लेटर असणार R. नंतर JQ, जंगल क्वीन, राणी कुठली, जंगलाची, ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर जे नंतर काय असणार, KP, काळा पाणी. नंतर KP झालं, त्याच्यानंतर तरी पण माणसाने आयुष्यात काय केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, लव केलं पाहिजे. त्यानंतर लास्ट मंगेशच्या नेहासोबत कधी जमलं नाही, किंवा मॅन, असं लक्षात ठेवा. या झाल्या 13 जोड्या, ठीक आहे. 26 लेटर म्हणजे 13 जोड्या, आणि ही नंबरिंग क्लिअर आहे. पूर्ण राजांनो, पूर्ण क्वेश्चन याच्यावरती बनतो, याच्यामुळे याला व्यवस्थित बघून घ्यायचं. क्लिअर. आता याच्यामध्ये एकदम बेसिक वाले पॅटर्न कसे कसे बनतात, वेगवेगळे डिफरंट पॅटर्न्स कसे आहेत, त्या पॅटर्न्स वरती एकदा नजर मारू, ठीक आहे ना. मग येऊन जाता हे, इथं तुम्हाला हे प्रिंटेड पण आहे, कोरेक्स, दूधवाला, इव्हिनिंग, इलेक्ट्रिक व्हेकल, फालतू, फन, काय जे म्हणायचं ते, हे सगळ्या जोड्या तुम्हाला देऊन टाकल्यात, ठीक आहे. आता बघा, पहिला टाईप जो की बेसिक वाला असतो, टुडेला एका सांकेतिक भाषेत असं लिहिलं तर ट्यूजडेला कसं लिहिणार, ठीक आहे. आपण पहिले सगळे टाईप क्लिअर करतोय, टाईप मध्ये कोणकोणते क्वेश्चन बनतात, कशा कशा थीम येतात पेपरला ते बघतोय, एकदम बेसिक वाली थीम. मग टुडेला असं जर लिहिलं असेल, काय लिहिलंय टुडेला, UPEBZ, ठीक आहे. नंबरिंग लगेच द्यायला शिका, म्हणजे आपल्या ह्या बेसिक वाल्या कन्सेप्ट सोबत किंवा सगळे पॅटर्न समजून नंबरिंग वरती बोट फिरवत चला, तुमच्या ABCD ह्याच बेसिक पॅटर्न मध्येच क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. चला, टीचा नंबर किती राजांनो, 20, ओचा नंबर किती, 15, डीचा नंबर किती, 4, 1 आणि 25, ठीक आहे. झेडचा नंबर किती, 26, बीचा नंबर 2, ईचा नंबर 5, याचा 16 आणि याचा आहे 21, ठीक आहे. तर मला इथं लक्षात आलं, ढळढळ दिसतंय माझ्या उघड्या डोळ्यांना, की 20चं काय झालं रे, 21 झालं म्हणजे +1, 15चं 16 झालं +1, 4चं 5 झालं +1 +1 +1. म्हणजे इथे तुम्हाला बेसिक मध्ये एक लॉजिक लक्षात आलं का, की एक सिमिलर नंबर प्लस केलेला असेल किंवा सिमिलर नंबर मायनस केलेला असेल, +-1 +-1 +-1, तसंच +-2 पण केलेला असेल, सेम नंबर +-2 केलेला असेल, किंवा अल्टरनेट प्लस मायनस वाला लॉजिक असतं, अल्टरनेट प्लस मायनस वाला लॉजिक, ठीक आहे. एकदा प्लस एकदा मायनस, एकदा प्लस एकदा मायनस, सेम नंबर असेल हे लॉजिक. किंवा राजांनो, नंबर क्रमाने वाढत चालेल, +1 -2 +3 -4 +5, हे असे एवढे लॉजिक याच्यामध्ये येतात बेसिक मध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना. मग ट्यूजडे साठी फाइंड करायचं, टी नंतर काय येतं, 20 नंतर 21 नंबरचं लेटर यू, यू नंतर 21 नंबरचा यू आहे, व्ही येणार. ई नंतर काय येणार, 6 नंबरचं लेटर म्हणजे F येणार. एस नंतर काय येणार, टी, एसचा नंबर किती, 19. असं मी मध्ये मध्ये तुम्हाला नंबर विचारत चालेल, तेव्हा इमानदारीने त्याच्यावर बोट फिरवा, जर तुम्हाला पेपरमध्ये गेल्यावर ABCD लिहायला टाइम वेस्ट नसेल करायचा तर, ठीक आहे. नंतर डीचा नंबर किती आहे, 4 म्हणजे 5 येणार, ई येणार इथं, एचं काय येणार, बी, आणि वायचं काय येणार, झेड. 25चं 26, +1 वाला लॉजिक लागलं कर. हे बेसिक वाले लॉजिक लक्षात आले. हे कोणाच्या मनात काही शंका, पेन कलर क्लिअर दिसतोय की रेडच ठेवू, सांगा तुम्ही मला पटकन. यस, बेसिक वाले लॉजिक क्लिअर आहे. आपण त्याला इकडे ओपन करू, म्हणजे आपल्याकडे पेन वाले ऑप्शन जरा जास्त ओपन असतील. ठीक. आता इकडे या, न्यूज. कोणता शब्द आहे, न्यूज. न्यूजला कसं लिहिलंय त्यांनी, NEWS, UY
जी पी. पहिलं काम करायचं राजांनो, काय करणार? पहिलं काम याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग वाला क्वेश्चन, एनॉलॉजी वाला क्वेश्चन आणि तुमचा अक्षर मालिका वाला क्वेश्चन भेटला. पहिलं काम करा, नंबरिंग देऊन टाका. नंबरिंग आपल्या पाठच झाली पाहिजे. आजच्या सेशन मध्ये तेवढं जरी झालं तरी बस झालं. 14, ई चा नंबर 5, डब्ल्यू चा नंबर 23, एस चा नंबर 19. ठीक आहे ना. पी चा नंबर 16, जी चा नंबर 7, वाय चा नंबर 25 आणि यू चा नंबर 21. आता मला लक्षात आलं की 14 आणि 21 मध्ये तर लय मोठा गॅप आहे. म्हणजे इथं हे तर लॉजिक नाहीये किंवा 5 आणि 25 मध्ये खूप मोठा गॅप आहे, 20 चा गॅप आहे. इथं काही 20 चा गॅप नाहीये, म्हणजे गॅप पण समान नाही. प्लस प्लस केलं असतं तर सेम नंबर पण नाही. ठीक आहे ना, नंबर वेगवेगळा दिसतोय. मग जवळ जवळचे लेटर बघायचे, जवळ जवळचे लेटर बघायचे, जवळ जवळचे लेटर. अरे जवळ कळतं ना तुम्हाला? बास, जवळ कळलं पाहिजे. मला सांगा 14च्या जवळ काय दिसतंय? इथं 16 प्लस किती दिसतंय? इथं 2 क्रॉस मध्ये, बरोबर. नंतर प्लस 2, 5 आणि 2 7 आहे का? प्लस 2, 23 चा 2 प्लस 25 क्रॉस मध्ये आणि 19 चा 2 प्लस म्हणजे 21 प्लस. म्हणजे याला इथे आपण लॉजिक क्लिअर करतोय. पहिले बेसिक वाला लॉजिक बघितलं, सरळ सरळ प्लस केलेला असेल क्रॉस मध्ये. याला मराठीमध्ये आपल्या भाषेत हे क्रॉस वाला सध्या ट्रेंड मध्ये जास्त आहे. ठीक आहे ना, ट्रेंडिंग वाला लॉजिक आहे असं समजून चला. खूप सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला क्रॉस वाला लॉजिक भेटेल, ट्रेंडिंग वाला आहे. मग ट्रेंडिंग वाला आहे तर हे हातातून नाही गेलं पाहिजे क्रॉस वाला लॉजिक. आणि त्याला आपल्या भाषेत मराठीत म्हणतात जांगडगुत्ता वाला लॉजिक. ठीक आहे ना, हे नावं लक्षात ठेवा, जेणेकरून जेव्हा पण तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन भेटेल तेव्हा तुम्ही रपकन लॉजिक लावणार आणि ते लक्षात राहील. ठीक आहे, क्लिअर? हे कोणतं लॉजिक आहे राजांनो? पटकन कमेंट करा बरं, एकदा जरा पटकन कमेंट करा, फास्ट कमेंट करा. सगळेजण जेवढे लाईव्ह सेशन बघताय त्यांनी सगळ्यांनी एकदा कमेंट करा. इथपर्यंत गोष्टी सुधारताय, लक्षात येत आहे, मास्टर जी बडबड करताय ते एकदम क्लिअर आहे. ठीक आहे, चलो. हा, आणि एकदा आपला टॉपिक संपून झाला, जेव्हा पण माझा टॉपिक शिकून होईल त्या दिवशी मी तुम्हाला सांगाल की कुठल्याही एक्झामचा पेपर द्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे लेटेस्ट वाल्या कव्हर असतील 100%. ठीक आहे ना. चला बोला बरं पटकन. ऑल क्लिअर? किशोर, तुषार, समीक्षा, यस क्लिअर. मानसला क्लिअर, रेखाला क्लिअर, सगळ्यांना क्लिअर, पुऱ्या दुनियाला क्लिअर आहे. बर, पेपरसाठी लॉजिक लावावं लागलं कारण की न्यूज साठी लावलंय आपण, तर त्यांनी पेपरसाठी विचारलंय. तर पी चा नंबर किती आहे? 16. नंबरिंग मी मुद्दाम देतोय, तुमच्या हाताखालून गेली पाहिजे, मला तर पाठ आहे. ठीक आहे, याचा नंबर 1 16 5 आणि याचा नंबर 18. 16 आणि 2 18. 18 ला कोण आहे? 18 ला आर आहे सर. नंतर ए प्लस 2 3, 3 ला कोण आहे? सी. 16 आणि 2 18 म्हणजे आर येणार परत, राईट आहे. नंतर ई 5 आणि 2 किती रे? 7. 7 ला कोण असणार? जी. नंतर 18 आणि 2 किती रे? 20. 20 ला कोण असणार? टी. टी जी आर सी पी, टी जी आर सी आर, टी जी आर सी आर. क्लिअर आहे? हे झालं दुसरा वाला. पहिला बघितला आपण प्लस नंबर सरळ सरळ केलेला असेल, इथं जांगडगुत्ता क्रॉस वाला लॉजिक. चला पुढचं बघा, पुढचं काय आहे बघू. बँक. पहिली गोष्ट, असा क्वेश्चन आला तर आपल्याला वाटतं कि सर यही तो नाइंसाफी हमारे साथ. इधर कितने? 1 2 3 4. कितने आदमी थे भाई? 4 आदमी है. उसका कोड कितने लेटर में दिया देखो ना, 1 2 3 4 5. दया क्वेश्चन रॉंग आहे. आपल्याला असंच वाटतं, बेसिक जर तुम्ही केलेलं असेल तर क्वेश्चन रॉंग आहे. 4 साठी 5 कुठे देता का? तर देता. आता नवीन पॅटर्न नुसार याच्यामध्ये 5 वाला लॉजिक पण येतं. मग 5 वाला लॉजिक येतं तर कसं रे, काय असतं? कधी कधी बघा ना, कधी कधी कोणाचं एका वरती भागत नाही. ठीक आहे ना, एका वरती भागत नाही, मग त्यांच्यासाठी 2 2. ठीक आहे ना. कोणती तरी एक सिरियल आली होती, घरवाली बाहेरवाली, तसं. हे फक्त मी लॉजिक लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय बरं. ठीक आहे, ह्या गोष्टी मेन्शन करून ठेवा. ठीक आहे, आपलं काम आहे फक्त आपल्या लॉजिक लक्षात राहिलं पाहिजे, लॉजिक गेलं नाही पाहिजे. मग बी चा नंबर किती? 2. ए चा नंबर किती? 1. एन चा नंबर किती? 14. के चा नंबर किती? 11. तुम्ही तुमचं लगेच एबीसीडी वरती बोट फिरवा. ठीक आहे ना. एबीसीडी वरती बोट फिरवल्याचा फायदा हा होईल, पेपरमध्ये तुम्हाला एबीसीडी लिहायची गरज नाही पडणार. मी जसं सांगतोय तसं लिहिता येईल. ठीक आहे ना. ज्या गोष्टी सांगतो त्या एकदम बेसिक पासून करा, पहिल्यापासून करा. नंतर तुम्हाला बॅच संपल्यानंतर तुमच्या मनात भ्रम पण राहणार नाही, 100%. ठीक आहे. आता
जर तुम्ही इथं बघितलं राजांनो, तर मला दिसलं इथं O चा नंबर 15 आहे, की L चा नंबर 12 आहे, नंतर B चा नंबर 2 आहे, C चा नंबर 3 आहे आणि A चा नंबर 1 आहे. नीट लक्ष द्या. तर राजांनो, 1चं 2, 14चं 15, 11चं 12, मला इथं तर दिसलं ह्या 3 ठिकाणी +1 +1 +1. इथं मला 2 लेटर दिसत आहे, इथं मायनस दिसतंय आणि इथं प्लस दिसतंय. म्हणजे एका व्यक्तीचं काम, मी म्हणलं ना तुम्हाला, बाकीचे सगळे नॉर्मल लोक होते, आम जिंदगी जी रहे, ये अलग ही दुनिया में जी रहा. बी, उसको 2 लेटर लगते, एक पहिल्याची पण लागती, एक्स वाली जी होती, पास भी उसको साथ में होना और फ्युचर भी उसको होना. एकासाठी 2 लेटर कधी कधी असेल, म्हणून हे लक्षात ठेवा. असे लॉजिक बनतील. आणि कोणत्या नंबरच्या लेटरसाठी? पहिल्या नंबरच्या. मग पहिल्या नंबरच्या इथं लॉजिक लावताना पण तेच करणार. मग यनच्या आधी काय येतं रे? यनचा नंबर किती आहे? 14. 14च्या आधी येतं 13 म्हणजे यम, आणि यन नंतर 14 नंतर येतं 15 म्हणजे याचं काय येणार? याला जरा थोडस जवळ लिहू. येतं काय येणार? यम, आणि इथं काय येणार? ओ. नंतर आयचा नंबर 9 आहे, 9चं 10 होणार म्हणजे जे, 3चं 4 होणार म्हणजे डी, आणि ईचं एफ होणार, 5चं 6 होणार, म्हणजे याच्यासाठी कोड हा असणार. क्लिअर? आर यू गेटिंग मी? तुम्हाला गोष्टी लक्षात येत आहे का? बोला. बर, तुषार. ओके, ठीक आहे. 3 पॅटर्न आपण वेगवेगळे बघितले. पहिल्या याच्यामध्ये सिंपल सरळ सरळ लॉजिक, समोर एक सेम नंबर प्लस केलेला असेल किंवा मायनस केलेला असेल, किंवा प्लस मायनस अल्टरनेट केलेला असतील, ठीक आहे, किंवा क्रमाने, चढत्या क्रमाने +1 +-2 +3 -4 +5 असं काहीतरी केलेलं असेल. याच्यानंतर दुसरा बघितला आपण. दुसऱ्यामध्ये काय बघितलं आपण? क्रॉस वाले लॉजिक, ठीक आहे, असे पण लॉजिक लागतात. नंतर त्यानंतर याच्यानंतर याचे, ठीक आहे, हा, याच्यानंतर हे एका लेटरसाठी 2. बर, तुम्ही एकदा टॉपिक तर शिका, पहिले माझा वे तर बघून घ्या, नंतर मी तुम्हाला सांगतो. प्रॅक्टिस पीडीएफ देणार ना भाई, ठीक आहे. हे पॅटर्न लिहिलेत नॉर्मल वाले, जे की आपण आता बघितलं, प्लस मायनस जे काय केलंय ते, ठीक आहे. यापुढे आता इकडे बघा, जे आता बघितलं आपण, BANK, किती लेटर आहेत? 4. इकडे बघा, इकडे 2 2 4 2 6 2 8, प्रत्येकासाठी 2 2, ठीक आहे ना. आपण जे बघितलं तिथं एकाच याच्यामध्ये होतं, इथं 2 लेटर मध्ये, सगळ्या लेटर मध्ये AC, इथं ZB, आधीचं लेटर आणि नंतरचं लेटर. यांच्या आधी येणार यम, आणि यन नंतर येणार O. Kच्या आधी काय येणार? J, आणि K नंतर काय येणार? L. आलं? प्रत्येकासाठी 2 2 येतं, प्रत्येकासाठी 2 2 आहे. कोणीच नाराज नको, कोणीच नाराज नको, ठीक आहे. हा, इकडे यनच्या आधी परत तेच करणार. यनच्या आधी काय येणार? यम, आणि नंतर यन नंतर काय येणार? O. आयच्या आधी काय येणार? 9 नंबरचं लेटर आहे, 8 नंबरला येतं H, आय न 9 नंतर येतं 10 J. Cच्या आधी काय येणार? B 2, आणि C नंतर येणार D. E नंतर काय येणार? ईच्या आधी काय येणार? D, आणि E नंतर काय येणार? F. हे बनणार यांचं. क्लियर है? कोई नाराज नहीं होगा, सब 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 खुशी से रहेंगे, असं. बेस्ट आहे. ओके, डन, ठीक आहे. एका याच्यासाठी 2. आता इकडे बैंक, हा शब्द लईच आवडला आपल्याला, बैंक, क्योंकि सब गेम पैसे का है, और पैसा कहाँ पे रहता? तो बैंक में रहता. YZMP. तर मी नंबरिंग दिली, पहिलं काम मी तेच करणार. मला लॉजिक शोधायचं आहे, मी पहिलं नंबरिंग देऊन टाकणार. याचा नंबर 2 आहे, एचा नंबर 1 आहे, यनचा नंबर 14 आहे, केचा नंबर 11 आहे, पीचा नंबर 16 आहे, यमचा नंबर 13 आहे, झेडचा नंबर 26 आहे, आणि वायचा नंबर 25 आहे. क्लिअर? ठीक आहे. मग मला लक्षात आलं की आपण लोकांना काय करतो? आपण लोकांना बाय करतो. आझाद, मंगेश नेहासोबत जमलं नाही, काला पाणी, KP, ठीक आहे. असं अपोजिट वाला लेटर, विरुद्ध जोड्या आहेत, बरोबर, विरुद्ध.
मग विरुद्ध जोड्या आहे तर लगेच आठवलं पाहिजे. पहिलं काय येणार मॅन, आयचं कोणती रेल्वे, इंडियन रेल्वे. नंतर सीचं काय येणार कोरेक्स म्हणजे एक्स, ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल, MRXV खतम. याच्यासाठी ह्या जोड्या आपण करून ठेवल्यात. आता मी एबीसीडी बघणार नाही, ठीक आहे ना. तुम्ही बघा, आता तुम्ही बघा, तुमच्या हाताखालून गेली पाहिजे. मी तर म्हणतो प्रत्येक क्वेश्चन मध्ये नंबरिंग बघा. असं मनात प्रश्न पडू द्या, के चा नंबर किती, लगेच नाही सापडला लगेच लिहा 11, एम चा नंबर किती 13, पी चा नंबर किती 16, झेड चा नंबर किती 26, वाय चा नंबर किती 25, ए चा नंबर 1, बी चा नंबर 2, एन चा नंबर 14. पहिले पहिले तुम्हाला हे करावं लागणार. तुम्ही फिरताय कुठतरी, गाडी दिसली एखादी, त्याच्यावर दिसलं BZ, लगेच बी चा नंबर बघा, झेड चा नंबर बघा. FY दिसलं तर लगेच एफ चा नंबर बघा, वाय चा नंबर बघा. थोडंसं खेळायचं सोबत 1-2 दिवस, आणि एकदा जर लक्षात आलं हे तर नंतर खूप भारी बनून जाईल. क्लिअर. चल पुढे या. आता शक्यतो जेव्हा पण मोठा शब्द असतो, ठीक आहे राजांनो, तेव्हा येतं नो पॅटर्न. एक्झामिनेशन हा शब्द आहे. या शब्दाला त्यांनी PGKCBYKQBLY, ठीक आहे. जर तुम्ही बघितलं, याचा काय नंबर आहे 5, याचा काय नंबर आहे 16, एक्स चा नंबर काय 24, जी चा नंबर काय 7, ए चा नंबर 1 11, एम चा नंबर 13, आणि इथं काय 3, इथं काय 9, आय चा नंबर, बी चा नंबर 2, एन चा 14, वाय चा 25, के चा 11, ए चा 1, टी चा 20, क्यू चा 17, आय चा 9, मग बी चा किती असणार 2, ओ चा किती 15, एल चा किती 12, एन चा 14, आणि याचा किती असणार 25. तुम्ही नंबर लिहितानाच तुमच्या लक्षात आलं असेल की 5 आणि 16 मध्ये काही लॉजिक नाही, 5 आणि 25 मध्ये काही नाही. 5च्या जवळपास इथं काय 3 दिसतंय, पण 24च्या जवळपास इथं काही दिसत नाही. मग 24च्या इथं 5 इतकं क्रॉस मध्ये नसतं, ठीक आहे. मग जेव्हा असं असणार तेव्हा लक्षात ठेवा, आपण कधी कधी लय मोठे लॉजिक लावून बसतो आणि तिथं असं नो पॅटर्न. नो पॅटर्न म्हणजे काय, ज्याचा कोड त्याच्या समोर दिलाय बस तोच त्यांचा पॅटर्न आहे. एकदम गरीबवाला लॉजिक. नो पॅटर्नला मी गरीबवाला लॉजिक पण म्हणतो. गरीबवाला लॉजिक म्हणजे तिथं काही लॉजिक लावायची गरजच नाही, तुम्हाला डायरेक्ट कोड द्यायचा आहे. एनचा नंबर काय असणार, एनचा नंबर काय असणार, एन समोरचं लेटर बघायचं, एन समोरचं लेटर बघायचं, वाय. एचं काय असणार, एचं समोरचं लेटर ए, ठीक आहे ना. याला व्हेरीफाय कसं करायचं, जर एखादं लेटर डबल येत असेल ए किंवा एन, त्यांचा कोड सेम असेल बघा. आणखीन कोणतं लेटर सेम आहे तर ते तसं बघून त्याला ट्राय करायचं. आयला बघा बी, आयला बघा बी, ठीक आहे. एमचं काय असणार सी, आणि ईचं काय असणार तर पी, YKCP 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 YKCP, ठीक आहे. नो पॅटर्न म्हणजे गरीबवाला लॉजिक आपल्या भाषेत. क्लिअर आहे. यस और नो, फास्ट बोलो. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत का? बोला जरा पटकन बोला. कोणती गोष्ट नाही सुधारली तर लगेच विचारत जा. मी फ्लो मध्ये असतो तर मी सकाळी 7 वाजल्यापासून तेच काम आहे, त्याच्यामुळे मी फ्लो मध्ये घेऊन जाईन. तर तुम्हाला नाही कळलं काही तर तुम्ही कमेंट करत चला. ओके डन, ठीक. आता बघा, इथून पुढचे जे पॅटर्न आहेत ते ऍडव्हान्स वाले पॅटर्न आहे, ठीक. इथून पुढचे जे पॅटर्न आहेत ते ऍडव्हान्स वाले पॅटर्न आहे. ऍडव्हान्स वाल्या पॅटर्न मध्ये काय केलेलं आहे, आता जेव्हा तुम्ही वॉचिंग न्यू पॅटर्न आहेत हे सगळ्या, ठीक आहे ना. ते नाही का तुम्ही कधी कपडे लेडीज सोबत जर शॉपिंग करायला गेलात, तुम्ही आईसोबत जा, बहिणीसोबत जा, किंवा गर्लफ्रेंड सोबत जा, किंवा ज्यांची वाईफ असेल त्यांनी वाईफ सोबत जा, ठीक आहे ना. तुम्ही जर एवढ्या सगळ्या लोकांसोबत कधी गेले असाल शॉपिंग करायला, तर या लोकांचं एक लय असतं की सर नवीन पॅटर्न काय आला दाखवा, याच्यात नवीन पॅटर्न दाखवणं काय आलंय. तर आपले हे नवीन पॅटर्न आहेत. याच्यामध्ये याच्यावरती पॅटर्न कसा बनलाय बघा. वॉचिंगला चॅटविंग लिहिलंय, चॅटविंग CHATWING. मला एक गोष्ट इथं बघतानाच किंवा बाय ऑब्झर्वेशन लक्षात आली की चॅटविंग आणि वॉचिंग मध्ये नवीन लेटर नाहीये. हा, सोबत सगळे पॅटर्न झाल्यावर सांगतो किती पॅटर्न, ठीक आहे. नवीन याच्यामध्ये नवीन शब्द नाही आहेत, म्हणजे फक्त यांची जागा बदलली आहे, रिअरेंजमेंट आहे, जागा आदली बदली, जागा बदलली, ठीक आहे ना, जागा बदलली,
ती पहिले तुमची गर्लफ्रेंड असणार, नंतर ती तुमच्या घरात येणार लग्न करून, म्हणजे मग ती तुमची कोण बनणार? कोण बनणार? वाईफ. तिने फक्त काय बदलली? जागा बदलली. पर्सन तोच आहे. किंवा ती रक्षाबंधनला तुमच्या घरी आली आणि राखी बांधली, तिने फक्त तिची जागा बदलली, वक्त बदल दिया, जज्बात बदल दिया. तसं चॅटविंग, वॉचिंगला चॅटविंग लिहिलं तर हे बघा, हे इथं जर तुम्ही जरा CHATWING, ठीक आहे. मला ही गोष्ट लक्षात आली की राजांनो, लास्टचे 3 अक्षर जसेच्या तसे आहे ING, ठीक आहे. इथं CH जे आहे ते स्टार्टिंगला आलंय CH, AT जे आहे ते AT इथं आहे, AT, आणि W इथं आलंय, ठीक आहे. मग लास्टचे 3 लेटर जर सेम असतील, ING, तसंच लिहून टाका. त्यानंतर CH जे ते स्टार्टिंगला गेलंय CH, नंतर EA जशाच्या तसं पुढे आलंय EA, आणि नंतर हे T इथं येईल T. चीटिंग होईल. टीचिंगला काय लिहिलंय त्यांनी? चीटिंग असं लिहिता येईल. क्लिअर? योगिता काळे, यस. बर, अश्विनी तू त्याच्यातलं टी खाऊन टाकलं, टी पण येईल ना, ठीक आहे. क्लिअर आहे? सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत इथपर्यंत? बर. आता अंकितला बघा कसं लिहिलंय. अंकितला काय लिहिलंय? IT NKA, बरोबर. IT तर IT इथं आहे, सॉरी, हे ITNKA असं लिहिलंय. IT बघा स्टार्टिंगला आलं, N बघा, N इथं आहे, K इथं आहे, आणि पहिलं लेटर जे ते लास्टला टाकलंय. तोच पॅटर्न इथे लावायचा. नो रिअरेंजमेंट मध्ये, फक्त जागा बदलली. विशाल मध्ये आता मला सांगा, पहिलं लेटर जे ते लास्टला गेलंय, म्हणजे V लास्टला येणार, V इथं लास्टला येणार, आलं. त्यानंतर IT स्टार्टिंगला आहे, ठीक आहे. V लास्टला, AL स्टार्टिंगला येणार, AL स्टार्टिंगला येणार, आलं. AL स्टार्टिंगला आलं, नंतर पुढचे लेटर I इथं येणार, S इथं येणार, आणि इथं काय येणार? H. म्हणजे हे काय बनणार? ALISHV, ठीक आहे. ऍडव्हान्स पॅटर्न मध्ये हे लक्षात ठेवा, न्यू पॅटर्न मध्ये फक्त जागा बदलली आहे. आपण शिकत नाही काहीच, आपण फक्त पॅटर्न बघतोय, आपल्याला अप्लाय करायचंय नंतर, ठीक आहे ना. पहिले याच्यामध्ये पॅटर्न कसे बनता बघा, तर पॅटर्न असे बनतात, ठीक आहे. तुम्ही फक्त पॅटर्न ऐका, तुम्ही लगेच पाठ नका करू त्याला, हे पॅटर्न बनतील. तुम्ही फक्त पॅटर्न ऐका, मी तुम्हाला दाखवतोय की पॅटर्न कोणकोणते बनतात, ठीक आहे ना. पॅटर्न कसे बनताय ते फक्त ऐका, पॅटर्न कोणकोणते ऐकलेत ते बघा, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो. प्लस वाला एक लॉजिक असतं, एकदम ढोबळ मानाने बघा, ठीक आहे. कोणतं लॉजिक? प्लस वाला. एक नंबर आहे, काहीतरी प्लस केलेला असेल, हा. ऐका, मी काय म्हणतोय, तुम्ही शिकत काहीच नाही आज, तुम्ही फक्त पॅटर्न बघताय,
कोणकोणते पॅटर्न बनता याच्यामध्ये, ठीक आहे ना. बर, हा, आपल्याला सगळ्या पॅटर्न वरती क्वेश्चन बघायचे इन डिटेल मध्ये, ठीक आहे. हे फक्त पॅटर्न कसे कसे येतात बाबा, पॅटर्न टाइप्स काय काय पडतात याच्यात, हे टाइप्स बघताय तुम्ही, जे 6-7 टाइप पडतं ना, की पहिल्यामध्ये काहीतरी एक सेम नंबर प्लस केलेला असतो, हा एक पॅटर्न आहे बरं का, असं तुमच्या लक्षात येईल. दुसरा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल की अरे याच्यामध्ये क्रॉस पण केलेले बरं का, ज्याला जांगड गुत्तावाला लॉजिक म्हणले, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या पॅटर्न मध्ये काय बघितलं रे आपण, तिसऱ्या पॅटर्न मध्ये आपण काय बघितलं, तिसऱ्या पॅटर्न मध्ये आपण हे बघितलं की एका लेटरसाठी कधी कधी 2 लेटर वापरले जातील, बाकीचे नॉर्मल वाले, आणि याचाच ऍडव्हान्स व्हर्जन मध्ये काय येतं, प्रत्येक ईच लेटरसाठी 2-2 लेटर वापरले, ठीक आहे, 2-2 लेटर वापरलेत. त्याच्यानंतर एक एक्झामिनेशन वाला शब्द बघितला, यामध्ये नो पॅटर्न. आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं कळलं नो पॅटर्न, तर जेव्हा तुमच्या समोर ऑप्शन असतील आणि तुम्हाला लक्षात येईल की क्रॉस मध्ये पण लॉजिक नाही लागत आहे, प्लस सेम नंबर पण नाही केलाय, अपोजिट वाला लेटर पण नाही, तर मग तिथं, आणि लॉंग शब्द असला, मी हे शब्द वापरला, जर मोठा शब्द असला तर शक्यतो नो पॅटर्न वाला असतं, ठीक आहे. त्यानंतर याच्या पुढे जर तुम्ही गेलात, इथपर्यंत आलो आपण, ठीक. नंतर आपण बघितलं रिअरेंजमेंट, म्हणजे फक्त जागा बदललेली असती, जागा बदललेल्या असतात. हा, इथपर्यंत पॅटर्न लक्षात आले का, मला ते सांगा. बोला. आणि याच्या आधी आपण डिटेल मध्ये काय बघितलं, हा, एबीसीडी बघितली, अल्फाबेट सिरीज बघितले, अपोजिट वाले लेटर बघितले, ठीक आहे ना, अपोजिट वाले लेटर बघितले, ओके. इथपर्यंत कोणाच्या मनात काय शंका आहे मला ते सांगा बरं. वर्षा, ओमकार, राज, रोहित, लोकेश, यस. इथपर्यंत कोणाच्या मनात शंका नाही, हे पॅटर्न सगळ्यांना लक्षात आले व्यवस्थित, ठीक आहे. ठीक आहे, आपल्याला सगळी प्रॅक्टिस करायची याची, ठीक आहे ना. बर, चालतंय. ओके, हा ना भाई, बिना प्रॅक्टिसचं कसं सोडेल बरं, मग असं करेल का, हा हे टाईप आहेत, हे झालं संपलं. तुम्ही ठीक आहे ना, माझ्या वेळी पहिले टॉपिक बघा सगळा, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही लेवलचा पेपर द्या, या कोडिंग डिकोडिंगशी रिलेटेड, अल्फाबेट सिरीजशी रिलेटेड किंवा अक्षर मालिकेशी रिलेटेड, मग तुम्हाला क्वेश्चन नाही जमले तर मग मला सांगा, ठीक आहे. 2018 पासून तेच काम चालू आहे, 100% तुम्ही पूर्ण टॉपिक तुमचा एकदम असा होऊन जाईल की तुम्ही नंतर याच्यानंतर परत आयुष्यात याला कधी बघणार नाही, इतकं भारी होऊन जाईल. पीडीएफ लगेच भेटून जाईल, पीडीएफचं काय ताण आहे, पीडीएफ ही काय बनलेलीच आहे, ठीक आहे. सगळ्यात पॉवरफुल मेथड रामबाण, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आतापर्यंत तुम्ही जेवढं बघितलं त्याच्यामध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट वाले लॉजिक आहेत, ठीक आहे ना. काय केलं जातं कधी कधी, इंग्रजांनी आपल्यासोबत काय केलं, लख प्रकाश पडला कृषीच्या बॅचेसला लेक्चर घेण्याचा की भाई ये हमारे रीजन से बाहर है गणित बुद्धिमत्ता, है ना, ठीक आहे. हा, बर. आता कधी कधी इंग्रजांनी आपल्यासोबत काय केलं, तर इंग्रजांनी आपल्यासोबत काय केलं, फोडलं आणि राज्य केलं. तर मग लॉजिक मध्ये पण खूप वेळेस फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल, ठीक आहे ना. मग शोल्डरला काय केलेलं असेल, तर शोल्डरला लिहिलंय व्ही,
पी आय टी क्यू डी सी के. अरे बरोबर का? किंवा इकडे डब्ल्यू यू के पी सी व्ही. राईट आहे. बर, आता यांची पहिलं काम तुम्ही एबीसीडी भेटली तर तुम्ही काय करणार? एका सांकेतिक भाषेत याला असं लिहिलं तर याला कसं लिहिणार, असा क्वेश्चन असेल तुमच्या समोर. ठीक आहे. बर, एस चा नंबर किती? 19. एच चा नंबर किती? 8. ओ चा नंबर किती? 15. यू चा नंबर किती? 21. एल चा नंबर 12. डी चा 4. ई चा 5 आणि आर चा 18. राईट आहे. व्ही चा किती असणार? 22. पी चा किती असणार? 16. आय चा काय असणार? 9. टी चा नंबर किती आहे? 20. क्यू चा नंबर किती आहे? 17. डी चा नंबर 4. सी चा नंबर 3. के चा नंबर 11. ही नंबरिंग पार्ट पाहिजे. ठीक आहे. आता मला लक्षात आलं की 19 3 22 झालं, प्लस 3 केलंय. बरं, 8 चं 16 दुप्पट, 9 चं 15 नाहीये. हे लॉजिक तर नाहीये. बर, ठीक आहे. मग हे लॉजिक नाहीये आणि इथे कोणता शब्द रिपीट आहे का? नाहीये. मग इथं आपल्याला नो पॅटर्न वाला पण लक्षात नाही येणार. ठीक आहे. मग नो पॅटर्न वाला लक्षात नाही येणार तर इथं कसं चेक करणार? मग जवळजवळचे लेटर बघा. ठीक आहे. 18च्या जवळ 11 तर नाहीये, 17 आहे बघा आणि 20 आहे. ठीक आहे. मग जर तुम्ही म्हणले की 18च्या जवळ 17 इथं दिसतंय मला. ठीक आहे. खूप जवळ 17 आहे आणि 20 थोडस दूर आहे. ठीक आहे. 5च्या जवळ काय रे? 4 आहे. 4च्या जवळ 3 इकडच आहे. 12च्या जवळ 11 इकडे आहे. म्हणजे डिवाइड अँड रूल हे एक लॉजिक लागतं. डिवाइड अँड रूल म्हणजे काय केलं त्यांनी? एस एच ओ यू एल डी ई आर या शब्दाला त्यांनी 2 भागात फोडलंय. किती भागात फोडलंय? 2. 1 2 3 4. 8 अक्षरी शब्द आहे, 2 भागात फोडलं. आता नीट लक्ष द्या. 19 याचा नंबर 8, याचा नंबर 15, याचा नंबर 21, याचा नंबर 12, याचा नंबर 4, याचा नंबर 5 आणि याचा नंबर 18. ठीक आहे. नंतर इकडे काय आहे? व्ही पी आय टी क्यू डी सी के. बरोबर. तर बघा ना, जर तुम्ही बघितलं तर इथं 17, इथं 4, इथं 3 आणि इथं 11. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलंय? -1 -1 -1. राईट आहे. मोठा शब्द होता त्याला 2 भागात फोडलं आणि इथं -1चं लॉजिक. इकडे बघा, इथं 20 झालंय, इथं 9 झालंय, इथं 16 झालंय आणि इथं 20 22 झालंय. म्हणजे इथं क्रॉसवाला लॉजिक आहे. पण क्रॉसवाला लॉजिक कसं? डिवाइड करून क्रॉसवाला लॉजिक. म्हणजे एका मोठ्या शब्दाला 8 अंकी शब्द आहे, 4 4 याच्यात फोडलं. 6 अंकी लेटर आहे, 3 3 याच्यात फोडतील आणि मग त्यांचं असं. आणि एका ठिकाणी अर्ध्या हाफ मध्ये पहिल्या +1 आहे बघा, इथं +1 आहे आणि नंतरच्या हाफ मध्ये काय? -1. ठीक आहे ना. इथं +1 आहे, इथं -1 आहे. कधी कधी एक मोठा शब्द देतील, त्याच्यामध्ये पहिले 3 लेटर क्रॉसमध्ये, नंतरचे 2 लेटर क्रॉसमध्ये आणि शेवटचे परत 3 लेटर क्रॉसमध्ये. आणि इथे प्लस केलेलं असेल, इथं मायनस केलेलं असेल, इथं प्लस केलेलं असेल, किंवा इथं मायनस, इथं प्लस आणि इथं मायनस असं पण केलेलं असेल. ठीक आहे. हा, हे लक्षात आलं डिवाइड अँड रूल. आता तुम्हाला कोणत्या शब्दासाठी फाइंड करायचंय? या शब्दाला आपल्याला तसं करायचंय. ठीक आहे. मग या शब्दाला करण्यासाठी आपण इथं लिहू पी ई ए सी ओ सी के एस. ठीक आहे. आता या शब्दाला जर डिवाइड केलं, ठीक आहे, तर राजांनो
पहिल्या याच्यामध्ये +1, सीचं काय होणार डी, पीचं काय होणार 15 नंबरचं लेटर आहे, हे पी किती नंबरचं लेटर 16, 16चं काय होणार क्यू 17 नंबरचं लेटर, +1 केलंय पहिल्या याच्यात. ईचं 5चं काय होणार 6, एचं काय होणार बी, आलं लक्षात, DBFQ DBFQ. आणि इकडे काय केलंय मायनस, ओचा नंबर 15, सीचा नंबर 3, केचा नंबर 11, एसचा नंबर 19, 19 मधून एक गेलं 18, 15 मधून एक गेलं 14 एन, केच 11 मधून एक गेलं 10 जे, आणि सीच एक गेलं बी. ठीक आहे, हे आलं त्याच्यामधलं लेटर, हा बनला त्याचा शब्द, हा बनला त्याचा शब्द. क्लिअर आहे हे? सगळ्या पीडीएफ मिळतील, सगळ्या पीडीएफ. ठीक आहे ना, लेक्चरच्या सगळ्या पीडीएफ मिळतील. चालेल, हा हे कळलं का? आता हेच इथं लावून बघू आपण, हेच या सुनीतामध्ये लावून बघू. 19, 21, 14, 9, 20 आणि 1. मग इथं नंबर काय 23, इथं नंबर काय यूचा नंबर 21. ठीक आहे, केचा नंबर काय 11, पीचा नंबर काय 16, सीचा नंबर काय 3 आणि व्हीचा नंबर काय 22. लावा बरं इथं काय लॉजिक लागतं, लावा बरं ताकद. सुनीतामध्ये काय लावणार? ठीक आहे, ओके, क्लिअर. नाही असं काही नाही, आता छोट्या याच्यात पण असतं ना. इकडे बघा ना, इकडे बघा, मला दिसलं 19, इथं तर 19च्या आसपास इथं दिसतंय. ठीक आहे, 21 क्रॉस प्लस काय 2 दिसतंय, मग लगेच 21 + 2 23, 14 + 2 16, 9 + 2 11, नंतर 1 + 2 3 आणि 20 + 2 22, +2 +2 +2 चं लॉजिक. आणि 2 भागात फोडले, 6 नंबर होते, 2 2 2 असं. ठीक आहे ना. अंकिताला लिहायचं तुम्हाला, अंकिता फेवरेट वन शब्द अंकिता. मग याला काय लिहिणार तुम्ही, इकडे +2, ए मध्ये 2 प्लस केले तर 3, सी 14 मध्ये 2 प्लस केले तर 16 म्हणजे पी, के इथं पटकन जमलं पाहिजे, 11 नंबर आहे, 11 मध्ये 2 प्लस केले तर 13, 13 ला येणार यम मंगेश भाऊचं. आय मध्ये जर +2 केले 9 2 11, 11 ला कोण येणार, 11 ला कोणतं लेटर, 10 ला जे म्हणजे 11 ला के. नंतर टीचं 20 आहे, 20 आणि 2 किती 22, 22 ला यू, 1 1 आणि 2 3 म्हणजे सी. हे बनलं क्रॉस मध्ये +2 +2 +2 +2, 2 वर्डचे ग्रुप आहेत, जबरदस्त. सूरज PC, पी येईल ना सूरज, याचा नंबर किती आहे 14, 14 + 2 16 होईल ना, 16 ला पी येईल, पी येईल, पी येईल. ओके डन. हा क्लिअर आहेत ह्या गोष्टी. बर, चालतंय. हो लास्टला व्ही येणार, 20 चं 22 होणार, हो 22, व्हीच नाही हे व्ही आहे ना, व्हीच आहे हे, टी व्ही. हो एन कुठे येईल, 11 आणि 2 13, 14 आणि 2 16, 1 हे 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, बरोबर येणार आहे. हो टीचं व्ही येईल म्हणलं का मी, व्ही येईल, व्ही +2 +2 +2. क्लिअर आहे. चला बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा पण तुम्ही न्यू गोष्टी शिकताय ना, न्यू गोष्ट नवीन काहीतरी शिकताय, तर पूर्ण एकदा एकदम व्यवस्थित एक्झामिन करा. ठीक आहे, जर तुम्हाला एकदा बघितलं आणि लगेच सगळं लक्षात येईल असं होणार नाही. पहिले पहिले आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. ठीक आहे ना. तर ते काम करणं म्हणजे काय, जेवढं लेक्चर झालंय तेवढं लेक्चर डेलीचं तेव्हाच्या तेव्हा प्रॅक्टिस करून घ्या. हा मी तुम्हाला काय आणलं, माझा टॉपिक शिकवून झाला, मी तुम्हाला ज्या दिवशी म्हणाल की कोडिंग डिकोडिंग संपलं तुमचं, त्या दिवशी तुम्हाला
लेटेस्ट मधल्या सगळ्या पेपरचे क्वेश्चन तुमच्याकडे 100% असतील, लॉजिक तुमच्याकडे सगळे असतील, जेवढे तुमच्या कामाचे तेवढे. तर त्याची प्रॅक्टिस आपण एकदम बाप लेवलला करून ठेवू. त्याचं माझ्यावर सोडा, ये मेरे पे छोड दो, ठीक आहे. ते तुम्ही बिंदास ट्रस्ट करू. मी बघा पहिले कधी पण मी जर ठरवलं असतं की एकदम गरीबवाला टॉपिक घ्यायचा, सिम्पलवाला टॉपिक घेतला असता, तुम्हाला लय वा 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 भारी वाटलं असतं. नाही, पण राजांनो आपण कधी पण जाणार ट्रेंडिंग सोबत. ट्रेंडिंग म्हणजे जे पेपरला पहिले जास्त मार्कांना आहे, वेटेज को फॉलो करते चलेंगे, पॅटर्नला फॉलो करत चालू, ठीक आहे ना. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतील. तुम्ही बिंदास 100% माझ्यावर ट्रस्ट ठेवा, तेवढ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील 100%. फक्त प्रॅक्टिस चांगल्या लेवलला करा. आजचं तुमचं काम जेवढे पॅटर्न शिकले तेवढे उद्याच्या लेक्चरच्या आधी बघून येणं, एबीसीडीची नंबरिंग शक्य होईल तेवढी, अपोजिट वन लेटर, आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणं. बस संपलं, आजच्या लेक्चरचं काम संपलं. चालेल, चला आजच्या सेशनला इथेच थांबूया. परत एकदा भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये नवीन गोष्टींसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल. टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला ते प्रॅक्टिस शीट भेटेल, ठीक आहे.